सिनेसृष्टी बाहेरून जेवढी ग्लॅमरस दिसते तेवढीच तिची दुसरी बाजू काळ्या कुट्ट अंधारानं व्यापलेली आहे। अशीच एक सुपरस्टार जिने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आणि ती पहिली महिला सुपरस्टार ठरली, पण त्यानंतर मात्र या अभिनेत्रीने अचानक या जगाचा निरोप घेतला। तिचे जाणं फारच दुर्दैवी होतं। ती सुपरस्टार अभिनेत्री मिस कुमारी म्हणून इंडस्ट्रीत ओळखली जायची। 18 वर्षाच्या कारकिर्दीत मिस कुमारी हिने 34 चित्रपटांमध्ये काम केले आणि चित्रपटसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली। मात्र वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला। मिस कुमारी ही तिच्या शेवटच्या काळात पूर्णपणे एकटी पडली होती, पण अचानक अभिनेत्रीचा मृत्यू झाला आणि सिनेसृष्टीत एकच खळबळ माजली। तिच्या मृत्यूचे खरं कारण शोधण्यासाठी चक्क वर्षभरानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। सलग 2 सुपरहिट चित्रपटांसह मिस कुमारी चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार बनल्या होत्या। तिने चेची, आत्मसखी आणि कंचनासारखे हिट सिनेमे दिले। अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्या शाळेत शिक्षिका होत्या। लग्नानंतर त्यांनी सिने इंडस्ट्री देखील सोडली। नंतर त्यांना 3 मुले झाली व मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या दिवसात त्या खूप एकाकी होत्या। मानसिक त्रास, भीती आणि नैराश्याने ग्रस्त होत्या। शवविच्छेदनानंतर एका वर्षांनी अभिनेत्रीच्या वडिलांच्या सांगण्यावरून तिचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला। तपासणीत तिच्या पोटात दुर्गंधीयुक्त कीटकनाशकांचे अंश आढळले आणि ते विषारी होते। त्यामुळे तिचा मृत्यू आत्महत्या असल्याचे गृहीत धरण्यात आलं। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।